क्या फोटो मार दिए। अरे बाप रे, कड़े बोलने का ना, अभी मार हाँ ये संभव Yes. 2024 रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल रामगरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना अमेठी युनिव्हर्सिटीपासून थोडं पुढं आल्यावर मुंबई लेनला ते लघुशंकेला थांबले। त्यावेळेस अंधारात 5 ते 7 आरोपी नेऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटांनी मारून त्यांच्याकडून जबरीने हिसकून पळून गेले। सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे डीबीचे अधिकारी API गिजे आणि PSI हर्षल राजपूत व त्यांच्या टीमने सदर ठिकाणच्या ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील 5 आरोपी त्यांनी 16 तारखेला 16/9/2024ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून। त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर यापूर्वीसुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून फिर्यादीकडून जी चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटपैकी एक हँडसेट व रोख 7,000 रुपये असे हस्तगत केलेले आहे। सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही अजून 4 मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहे। ते मोबाईल असे चोरीचे असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत व त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांनाही लवकरच राऊंड अप करू आणि असे गुन्हे अजून काही केले आहे का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कस्टडीत आपण घेत आहोत। या आधी जे एक्सप्रेसवर अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस झाले त्यांच्याशी काय अटॅचमेंट आहे? हो, यातील एक नंबरचा जो आरोपी आहे रोहन उर्फ गुड्डू नाईक याने या अगोदर एक्सप्रेस रोडवर या पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता। तेच रेकॉर्डवरचे जुने अभिलेख पाहूनच आम्ही या टोळीच्या मागे लागलो होतो आणि त्यात आम्हाला यश संपादन झालेलं आहे। सर, अशा प्रकारचे आरोपी हे नेहमी पकडले जातात, परत 2-3 महिन्यात जामीन सुटतात आणि परत एक गुन्हा। कायदा कमी पडतो का या आरोपींना अटक किंवा यांच्यावरची कारवाई करण्यास? नाही, आता हे शक्यतो ह्या केसमध्ये लवकर सुटणं मुश्किल होईल, कारण आम्ही आता याच्यात त्यांची ओळख परेड, त्यानंतर त्यांचे जुने जे अँटी इन्सिडेंट आहे पूर्वीचे गुन्हे ते सुद्धा आम्ही रेकॉर्डवर घेऊ आणि न्यायालयात तशी स्ट्रॉंगली आपली बाजू प्रॉसिक्युशनच्या वतीने मांडून ते सुटणार नाही त्याची आम्ही खबरदारी घेऊ। एक्सप्रेसवर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत, काय एकंदरीत ठोस उपाययोजना का? म्हणजे तुमचं डिटेक्शन खूप चांगलं आहे, प्रत्येक वेळी तुम्ही पकडताय सतत येत, पण हे अनेक घडत आहेत, वारंवार हे घडणं घडत आहेत। त्यासाठी पेट्रोलिंगही चालू ठेवलेली आहे आणि आजूबाजूचे जे पोलीस स्टेशन आहे आपले ग्रामीणचे, पुणा ग्रामीण, रायगड ग्रामीणचे, त्यांच्याशी आम्ही समन्वय साधून त्यांनाही लेखी अहवाल आम्ही पाठवत आहोत आणि संयुक्त पेट्रोलिंग ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमच्या वतीने ते आम्ही पेट्रोलिंग ठेवतोच आहे आणि या गुन्हेगारांची पूर्ण टोळी कशी उद्ध्वस्त करता येईल यावर आम्ही उपाययोजना करीत आहोत। सर, मध्यंतरी कळंबोलीला जे हायवे आहे त्या हायवेवरती ट्रक चालकांना आणि डिझेल चोरीच्या अशा भरपूर प्रकार घडत आहेत आणि गाव मोठे काय तिथे त्यामध्ये धाक दाखवतात साबूतजावर, तर त्याच्यावरती आपण काय पुढची कारवाई? त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवलेली आहे आणि असे जर रिपोर्टिंग झालं तर आपण तसे गुन्हे डिटेक्ट करून आरोपींना कायद्याप्रमाणे अटक करून त्यांच्यावर खटले पाठवत आहोत आणि अशा आरोपींना सजा कशी होईल याचे आपण पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। सर, एक्सप्रेसवरती वाहनं थांबवण्याचं त्याला प्रतिबंध आहे, असे असतानाही पहाटेच्या वेळेला हे ट्रक ड्रायव्हर लघुशंका चहा प्यायला यायला त्याला थांबवत असतात, पण ते असे फलक लावून किंवा त्यांकडे पोलीस पण त्यांना न थांबण्याचं केलं तर, कारण अमेठी सारख्या ठिकाणी त्यांनी पण असं बायपास रोड तिकडे केलं आहे युनिव्हर्सिटीला, तर सर तो एक बंद झाला तर हे ट्रक थांबणार नाही तिकडे, कारण तिकडे असं तिकडे काही हे पाकिट पण यांना मिळतात त्यामुळे पण ते थांबतात ट्रक ड्रायव्हर, ते जर कारवाई केली तर बरं होईल तिकडे। नक्की आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या भागात तेही लक्ष देतच आहोत, पण आता परत जास्त प्रमाणात देऊ
आणि त्या भागात तर हॉटेल किंवा हे नाही आहे, परंतु लघुशंकेला काही काही ट्रक ड्रायव्हर थांबतात. तर हायवे पेट्रोलिंगचे कर्मचारी अधिकारी आणि आम्ही संयुक्तपणे अशा लोकांना समज देऊ की इथं थांबत जाऊ नका. कुठल्या मोठ्या टोळीचा हात वगैरे वाटतो काय? ही टोळी जी आहे ही ग्रामीण भागातली, हिच्यात काही एक विशिष्ट नातेवाईक एकमेकाची असलेली ही टोळी आहे की दिवसा ते कधी कधी वॉचमॅनगिरी करतात, रोजंदारी करतात, रात्रीचे मग खाण्यापिण्या शौक पाणी पूर्ण करण्यासाठी अशा चोऱ्या माऱ्या करून आपले शौक पूर्ण करतात या पद्धतीचे. पण असं मोठी गँग किंवा कोणतरी मोठा लीडर असं सध्या निष्पन्न झालेलं नाही. हे सगळे तरुणच दिसले, 35-20-30 मध्ये नाही सगळे. हो हो 20 ते 25. काय यांचं म्हणजे काय क्वालिफिकेशन काय, म्हणजे सुशिक्षित आहे नाही, कमी शिकलेले आहेत आणि हे रोजंदारी वॉचमॅनगिरी करणारे लोक आहे सगळे. सर ते उर्वरित आता 3 आरोपी आहेत आपले जे शोध चालू आहे, ते कधीपर्यंत पकडण्यात येतील? लवकरच ते पण राऊंड अप होतील. ते लोकेटेड झालेले आहे, परंतु अस्तित्वाला फोन फिरत आहे. आपली टीम कंटिन्यू मागावर आहे त्यांच्या. थँक्यू. सर जो गुड्डू जो आरोपी है उसके इसके पहले से कितने मतलब गुनाहगार? उसके ऊपर 4 ऑफेंस इसके पहले रजिस्टर्ड है. खालापुर पुलिस स्टेशन में 2 है और इधर अपने तरफ 2 है. आता ते हिंदी मराठीमध्ये मागचे बोलले, हिंदी सुरू हाँ. हिंदी वाला बनाया गया है, इसमें कितने लोगों को हिरासत में लिया गया है और चोरी करने के इनके तरीके क्या थे? तारीख 9/9/2024 को एक कंप्लेनेंट जो है गेंदलाल राम गरीब पटेल, ये अपनी ट्रक लेके पुणे की तरफ से मुंबई की तरफ आ रहा था. तब अमिटी यूनिवर्सिटी के थोड़े आगे निकलने के बाद वो अपने लघुशंका के लिए रुका और वहाँ पर रात के अंधेरे में 6-7 आरोपी आया और उन्होंने उसको घसीट के रोड के साइड में लेके गए, मारपीट की और उनके पास से 2 मोबाइल हैंडसेट और 23,000 रुपये नगद ऐसा जबरी से चुरा के भाग गए. ऐसा फिरियाद आने के ऊपर पनवेल तालुका पुलिस स्टेशन को ऑफेंस रजिस्टर किया गया और हमारे सीनियर पुलिस इंस्पेक्टर अनिल पाटिल, उनके क्राइम पीआई और डीबी की टीम एपीआई गीजे और हर्षल राजपूत, इन्होंने अपनी टीम के साथ मालूमात निकाली. इस तरीके के जो गुनहगार है, गुनाह करने वाले, उसमें से इसका नाम रोहन उर्फ गुड्डू नाइक, इसका नाम सामने आया था कि इसके ऊपर पहले भी ऐसे ऑफेंस रजिस्टर्ड है. तो उनकी सब मालूमात निकाल के जब 16 तारीख को हमको कामयाबी हासिल हुई और ये 5 गुनहगारों को हमने अरेस्ट किया, जिसमें रोहन उर्फ गुड्डू नाइक, रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे और शंकर वाघमारे, ऐसे 5 लोग हिरासत में लिए गए. उनके पास से 5 मोबाइल हैंडसेट और 7,000 रुपये नगद जो चोरी के वारदात में उन्होंने छीन के लेके गए थे, ये हमने हासिल किए हैं. और उनके कुछ साथीदार अभी वांटेड है, उनको भी हम ढूंढ रहे हैं. जैसे वो मिलेंगे उनको भी अरेस्ट कर लिया जाएगा. सर एक बात जानना चाहिए, पकड़े गए आरोपियों का बैकग्राउंड कैसा रहा है और कैसे परिवार से ताल्लुक रखते हैं? ये ग्रामीण देहाती एरिया में रहने वाले हैं. मजदूरी और सिक्योरिटी का काम करने वाले 2 लोग इसमें, बाकी मजदूरी करते हैं और सर्वसाधारण परिवार से है, गरीब परिवार से. और दिन भर ये कुछ तो भी काम करते हैं और रात में बहुत बार ऐसी चोरियों की वारदात को अंजाम देते हैं. सर हाईवे पर हर जगह नो पार्किंग के बोर्ड लगे होने के बावजूद देखा जाता है कि जो बीच में गाड़ी रुक जाती है उसकी वजह से कई बार एक्सीडेंट भी हो जाते हैं. आपको लगता है कि ट्रक ड्राइवर को स्पेशली इस बात की सूचना दी जानी चाहिए कि ऐसे आपको सर? हाँ थैंक यू सर. करिए बोलने का ना अभी हाँ, थांबा.